पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे। पालघर, डहाणू, तलासरी, बोईसर, कासा, मनोर, मासवण, नागझरी आणि वाणगाव परिसरात अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे। चिंचणी येथील 70 नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवले। पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले। प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे। बोईसर पालघर मार्गावर सरावली येथे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे। रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाने केलं। पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या धरणाचा पाणीसाठा 94% झाला आहे। सूर्या धरणातून 37,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणाच्या पाण्यामुळे सूर्या नदीला पूर आला। या पूर परिस्थितीचे पालघर तालुक्यातील मासवण भागात काढलेले ड्रोन व्हिडिओ याची दृश्य आपण पाहतोय। सूर्या धरणाचा पाणीसाठा जवळजवळ 94% गेल्यामुळे 37,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे संपूर्ण जनजीवन कशा पद्धतीने विस्कळीत झालंय आणि पूल असेल, नदीपात्र असेल, कशा पद्धतीने ओसंडून वाहतंय ही चित्र आपण समजू शकतो। संपूर्ण पुराच्या क्षेत्राचा जो परीघ आहे तो आता वाढून आजूबाजूच्या शेतमळ्यात, घरादारात आणि गावखेड्यात घुसल्याचं हे चित्र आपण पाहायला मिळतोय। अर्थात याचा फटका दळणवळणाला जसा झाला आहे त्याहून जास्त नागरी जीवनाला, वीज पुरवठ्याला आणि अन्य सर्वच सामाजिक गोष्टींवर याचा परिणाम होतोय। पालघर जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसानं दमदार अशी हजेरी लावली असून डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावचा संपर्क तुटला असून 15 ते 16 गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे। आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। धामणी धरणात 93% पाणीसाठा असून कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढले। पावसामुळे नदी, नाले, ओढ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। दरम्यान कासा गावातील गायकवाड पाड्याला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। घरांना पाण्यानं वेढा दिल्यानं अनेक जण घरात अडकून पडलेले आहेत। या पार्श्वभूमीवर गावातील तरुणांकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। ये तो बाईला घरचा इला